पाथरी ग्रामीण रुग्णालयात वरद हॉस्पिटल अँड आयसीयूच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे शुक्रवार 17 जुलै 2026 रोजी वरद हॉस्पिटल अँड आयसीयू यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात विविध आजारांवरील तपासणी, उपचार तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या शिबिरात वरद हॉस्पिटल अँड आयसीयू चे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले। शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत मोलाचे योगदान दिले। कार्यक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी श्री ढबाले सर तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि वरद हॉस्पिटल यांच्या संयुक्त समन्वयामुळे शिबिर सुरळीत पार पडले। यावेळी डॉक्टर रवी शिंदे यांनी तालुक्यात आरोग्यविषयक कोणतीही अडचण निर्माण झाल्यास वरद हॉस्पिटल अँड आयसीयू येथे नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील अशी भावना व्यक्त केली। भविष्यातही अशा समाज उपयोगी आरोग्य शिबिरांचे आयोजन करून सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। मोफत आरोग्य शिबिरांमुळे अनेक नागरिकांची तपासणी होऊन त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळाल्याने उपस्थितांनी वरद हॉस्पिटलच्या या उपक्रमाचे कौतुक केले। आपण पाहतात SKF न्यूज सलमान सय्यद सोबत पाथरी। आपण पाहतात SKF न्यूज सलमान सय्यद सोबत। सध्या पाथरी शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही आहोत। पाथरी शहरातील प्रसिद्ध असलेले डॉक्टर वरद हॉस्पिटलच्या वतीने आज एक दिवसासाठी ते एक शिबिर आयोजित करण्यात आलेले। आपण वरद हॉस्पिटलची एक टीम आमच्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आजचा हा जे शिबिर आयोजित करण्यात आलेले कोणत्या संदर्भामध्ये आणि ह्या शिबिरामध्ये कोणकोणत्या आपल्याकडून येतं चेकअप वगैरे करण्यात येणार आहे, जाणून घेऊया वरद हॉस्पिटलच्या टीमकडून। पाहूया एक नजर। पाथरी येथे आम्ही आज कॅम्प अरेंज केलेला आहे। त्यामध्ये आम्ही रक्त तपासणी, त्यानंतर ब्लड तपासणी, त्यानंतर BP वगैरे गोळ्या वगैरे पेशंटला दिल्या। त्यानंतर आम्ही कार्ड जनरेट केले, पेशंटचे आयुष्यमानचे कार्ड काढले। त्यानंतर आम्ही रुग्ण तपासणीच्या आतापर्यंत आम्ही 40 पेशंट या ठिकाणी चेक केले। कोणत्या ऑर्गनायझेशन खाली आपण काम करतात हे? कुठं हे जे कार्यक्रम आहे हे योजने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, त्याच्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अंतर्गत आतापर्यंत किती पेशंटचा आपण चेकअप वगैरे करण्यात आले? 40 पेशंट चेक। दिवसभरात किती होतील? दिवसभरात एक टार्गेट 100। नुसतं चेकअपच वगैरे करण्यात येते का आपल्याला त्यांना औषध गोळ्या वगैरे? औषध गोळ्या बी देण्यात। इथे आम्ही कॅम्प घ्यायला आलोय गव्हर्नमेंटकडून। इथे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्याच्यामार्फत कॅम्प घेतोय आम्ही। आतापर्यंत 40 ते 50 पेशंट चेक केले आणि आता दिवसभरात मे बी जेवढे होतील तेवढे 100-200 करूया। आता आम्ही नाही का सर्व आजारावर चेक करतोय आणि जे मोठे आजार असेल आर्थोचे वगैरे किंवा किडनी वगैरे जे असेल ते आम्ही रेफर करतोय पेशंटला की तुम्ही गव्हर्नमेंटच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेतर्फे तुम्ही ते करू शकता ऑपरेट वगैरे सर्व। असे हे आमचे योजने इथे कॅम्प घेण्याचे उद्दिष्ट आहे। आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पेशंटला असं जागरूक वगैरे करण्यात आलं होतं की 17 जुलै रोजी आपल्या पाथरी शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोफत शिबिर वगैरे ठेवण्यात आलं असं आपण काही वगैरे प्रचार वगैरे केला होता? हो, सांगितलं होतं की इथे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला येत आहोत की मोफत शिबिर आहे वरद हॉस्पिटलतर्फे आणि चेक करणार आहोत, तुम्ही या। कसं रिस्पॉन्स भेटत आहे आपल्याला? हो, चांगला रिस्पॉन्स भेटत आहे, पेशंट चांगले येत आहे, मोस्ट ऑफ पेशंट येते।